नमस्कार. आज इन्शुरन्स म्हणजे विमा, जीवन व आरोग्य विमा हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी आपण वेगवेगळे म्युच्युअल फंड विषयक, विमा विषयक व जीवन व आरोग्य विमा विषयक व्हिडिओज घेऊन येत असतो. आपल्याला आमचे व्हिडिओज आवडतात व आपण त्यास लाईक व शेअर करता, पण करण्याचा जो स्पीड आहे तो कमी आहे. तेव्हा आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि शेअर करावं. आपले जे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये जरूर लिहावे. आज एक विमा कंपन्यांच्या प्रमाणे तुम्ही जर म्युच्युअल फंडाचंही नियोजन करू शकता आणि असं नियोजन करून तुम्हाला एक चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन किंवा चिल्ड्रन्स मनी बॅक नियोजन कसं करता येईल आणि त्याच्यामध्ये वडिलांचा विमाही लावता येईल, तेव्हा तो कसा लावायचा याबद्दलची सखोल माहिती देणारा एक तक्ता उजव्या बाजूला तुम्हाला बघता येईल. या तक्त्याप्रमाणे जे काही तुम्ही पैसे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणार आहात ते संपूर्ण पैसे तुमचे सेफ असणार आहेत, पण तुम्हाला त्याची कुठलीही परताव्याची गॅरंटी असणार नाही. तेव्हा जास्तीत जास्त संख्येने मी या पद्धतीच्या रचना आपल्या आयुष्यामध्ये जर जोडून घेतल्या तर तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती आपले पैसे जे आहेत ते घेता येतील. आज आपण बघतो की विमा कंपन्यांच्या अशा नावाच्या किंवा अशा प्रकारच्या ज्या योजना असतात त्याच्यामधले रिटर्न्स जे असतात ते अतिशय तुटपुंजे असतात आणि त्या रिटर्न्सनी खरोखर चिल्ड्रन्सच्या भविष्याचा उत्तम विचार होतो असं म्हणणं चुकीचं आहे. किंवा माझा अनुभव असा आहे की विमा कंपन्याकडनं मिळणारे जे पैसे आहेत ते अतिशय त्रोटक असतात, जेणेकरून तुमची जी काही गरज आहे तुमची जी काही नड आहे ती भागत नाही. तेव्हा तुम्ही लक्षात घ्या की आपल्याला अशा पद्धतीच्या योजनांमध्ये आपले पैसे गुंतवले पाहिजेत आणि ही योजना नसून हे एक नियोजन आहे आणि प्रत्येकाने अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर बचत करण्याचा अचानक जर मृत्यू झाला तरीही त्यामध्ये 5 लाखाचं विमा कव्हर आपण ठेवलेलं आहे. तर याने जर ते बाय केलं तर त्याला जरूर पुढचे पैसे भरणं सहज शक्य होईल आणि जी काही योजना किंवा जे काही नियोजन आहे ते नियोजन चांगल्या पद्धतीने त्याच्या स्वतःसाठी राबवता येईल आणि यामुळे एक नक्की अशी रक्कम तो ठरवू शकतो की मला किती मिळाली पाहिजे आणि त्याप्रमाणे जर त्यांनी वेगवेगळे म्युच्युअल फंड्सची निवड केली तर त्याला उत्तम प्रकारे रिटर्न्स म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तो घेऊ शकतो. अर्थात म्युच्युअल फंडमधली गुंतवणूक जी आहे ती बाजार जोखमीच्या अधीन असते आणि त्यामुळे तिच्यावर कुठलीच गॅरंटी नसते, पण तरी आजवरचा अनुभव बघता म्युच्युअल फंडामध्ये चांगले रिटर्न्स लोकांना मिळतात असा अनुभव आहे. आणि आपण पाहिजे तर पुरानुभव तक्तेही आपल्या जे काही आपण फंड निवड करणार त्याचे बघू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला जर सहज बघता आलं तर जरा बघा की 15 वर्षाकरता जर तुम्ही 1000 रुपये बचत केली तर तुम्हाला किती पैसे मिळू शकतात. तेच तुम्ही 17 वर्षाकरता केली, 19 वर्षाकरता केली, 25 वर्षाकरता केली तर किती रक्कम तुम्हाला मिळू शकते आणि या रकमेमध्ये तुमचा जो काही पाल्य आहे किंवा तुमचा जो काही मुलगा किंवा मुलगी आहे यांचं खरोखर भविष्य जे आहे ते चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचा मार्ग लावून देता येईल किंवा त्यांना हव्या त्या एज्युकेशन सिस्टममध्ये त्यांना जाता येईल, कारण तेवढेच समर्पक पैसे जे आहेत ते त्याच्यामध्ये तयार होतात. आणि शिवाय 5 लाखाचं विमा कव्हरेज आहेच वडिलांना, जर त्यांचा काही अचानक मृत्यू झाला किंवा काही झालं तर तोही त्यांना त्याच्यामध्ये कव्हरेज त्यांना मिळणार आहे. आणि जे काही तुम्ही म्युच्युअल फंडाची योजना घेतलेली असेल, जो काही फंड निवडलेला असेल त्याच्यामधली सेविंग तुम्ही नियमित करू शकता. आता याच्यामध्ये विम्याचं जे कव्हरेज आहे त्याचा प्रीमियम इथं मी तुम्हाला मासिक दाखवला आहे. प्रत्यक्षात तो तुम्हाला वार्षिक किंवा अर्धवार्षिक भरायचा आहे
मग त्याच्यासाठी जे काही बचत आहे ती आपण लिक्विड फंडामध्ये ठेवली तर आपण थेट लिक्विड फंडामधून विम्याचा प्रीमियम भरू शकतो. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना काय ते माहिती नसेल की लिक्विड फंडामधून थेट विम्याचा प्रीमियम आपल्याला भरता येतो. विमा कुठलाही असो, मोटर असो, जीवन असो, आरोग्य असो, कुठल्याही प्रकारचा विमा आपल्याला त्याच्यामधून थेट भरता येतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीचं नियोजन तुम्ही तुमच्या पाल्यासाठी किंवा तुमच्या मुलामुलींसाठी ज्यांचं वय साधारण 0 वर्ष ते 5-7 वर्ष आहे त्यांच्यासाठी जर केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक चांगली सायझेबल रक्कम तुमच्यासाठी तयार होऊ शकेल. आणि आपण प्रत्येक बचतीसाठी आपण एक गोल ठरवतच असतो, तेव्हा हे एक चांगलं गोल तुम्हाला नियोजित करता येईल. तेव्हा याचा जास्तीत जास्त विचार करा. आता म्हणाल फंड निवड, तर फंड निवड शिकवण्यासाठी आम्ही आहोतच. तुम्ही आमची मदत घेऊ शकता. आम्ही फंड निवडीसाठी तुम्हाला 1 दिवसाचं प्रशिक्षण देतो. किंवा ज्यांना कोणाला फंड निवड करायची शिकायची असेल त्यांनी जरूर संपर्क करावा. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करावं, शेअर करावं आणि चॅनलला सबस्क्राईब करावं, जेणेकरून असे व्हिडिओज आपल्याला वारंवार देता येतील. धन्यवाद.